इयत्ता 9वीच्या मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली चुरी आपले स्वागत करते. आज आपण समासाचा दुसरा भाग पाहत आहोत. मुलांनो, समास म्हणजे काय? तर थोडक्यात सांगते, शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याचा प्रकार म्हणजेच समास होय. आणि तयार होणारा जो शब्द असतो याला सामासिक शब्द असं म्हणतात. आणि शब्दांची फोड करणं म्हणजेच विग्रह होय. आता आपण द्वंद्व समास पाहत आहोत. मुलांनो, द्वंद्व समासाचे 3 प्रकार आहेत आणि तीनही प्रकार आपल्याला अभ्यासायचे आहेत. पहिला प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास, दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास, तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व समास. प्रथम आपण इतरेतर द्वंद्व समास पाहूया. मुलांनो, छोट्या छोट्या टेक्निक्स मी तुम्हाला इथे देते. त्यातून तुम्हाला समास सोडवणं सोपं जाईल. जसं द्वंद्व समास जो आहे यामध्ये दोन्ही पद प्रधान म्हणजेच महत्त्वाची असतात आणि त्याचा विग्रह जेव्हा करतो त्यावेळेला आणि व या समुच्चय बोधक उपयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. आता इतरेतर द्वंद्व समास आपण पाहत आहोत. इतरेतर द्वंद्व समासामध्ये आणि व हे 2 शब्द घालून समास सोडवायचा आहे. यामध्ये दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ कृष्णार्जुन, बहीण भाऊ हे 2 सामासिक शब्द आपण बघूया. मुलांनो, कृष्णार्जुन यामध्ये कृष्ण आणि अर्जुन हे 2 शब्द म्हणजेच ही 2 पद आहेत. दुसरं बघा उदाहरण, बहीण भाऊ. बहीण व भाऊ ही 2 पद यामध्ये आहेत. कृष्ण आणि अर्जुनही महत्त्वाचा आहे, बहीणही महत्त्वाची आणि भाऊही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणजे काय तर या इतरेतर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पद महत्त्वाची आहेत. बरोबर? मग कृष्णार्जुन या सामासिक शब्दाचा विग्रह करायचा झाल्यास कृष्ण व अर्जुन असा होईल आणि समासाचा प्रकार असेल इतरेतर द्वंद्व समास. आता दुसरं उदाहरण बघूया, बहीण भाऊ. बहीण भाऊ हे काय आहे तर हा सामासिक शब्द आहे. आता त्याचा विग्रह कसा करायचा तर बहीण व भाऊ. आपला इतरेतर द्वंद्व समासाचा क्रायटेरिया काय आहे? आणि व ही उभयान्वयी अव्यय घालून हा समास सोडवला जातो. मग तुम्ही काय करायचं आहे, इतरेतर द्वंद्व आणि व असं पाठ करूनच ठेवायचं आहे. मग हे तुमच्या लक्षात येईल. आता बहीण भाऊ हा आपण सामासिक शब्द पाहतोय तर ह्याचा विग्रह कसा होईल? बहीण व भाऊ आणि समास कुठला असेल? इतरेतर द्वंद्व समास. आता हा समास कसा सोडवायचा हे तुम्हाला समजलं असेल. आणि इतरेतर द्वंद्व समास सोडवताना आणि व हे 2 शब्दापैकी कुठलाही उभयान्वयी अव्ययातला एक शब्द घालून हा समास सोडवला जातो. यामध्ये दोनही पद महत्त्वाची असतात. नाव इट्स युअर टाइम. मुलांनो, पुन्हा तुम्ही 3 भाग करणार आहात एका पानाचे. पहिला भाग हा छोटा असेल ज्यामध्ये तुम्ही सामासिक शब्द लिहिणार आहात. दुसरा भाग जो आहे हा मोठा असेल, तिथे शीर्षक द्यायचंय, टायटल द्यायचंय विग्रह. आणि तिसरा भाग जो आहे त्या तिसऱ्या भागामध्ये लिहायचंय समासाचं नाव किंवा प्रकार. आता आपण इथे एक एक समासाचा प्रकार घेऊन
तोच प्रॅक्टिस दखल मी देत आहे. कारण का, समास तुमचा पक्का व्हावा या उद्देशाने मी हे करते. आणि म्हणून समासाचं नाव लिहिल्यानंतर त्यातलेच सगळे उदाहरण आपण सोडवत आहोत प्रॅक्टिस म्हणून, हे लक्षात घ्यायचंय. मला वाटतं तुमचे 3 भाग करून झाले असतील. जाऊया पुढच्या स्लाइडवर, जिथे तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. मुलांनो, तुमच्या वहीचे 3 भाग केलेले आहेत. पहिल्या भागाला टायटल द्यायचं आहे सामासिक शब्द, आणि त्यांच्या खाली ही 6 शब्द दिलेले आहेत, सामासिक शब्द, हे लिहून घ्यायचे आहेत. त्यांचं मी वाचन करून दाखवते. विटी, दांडू. स्त्री, पुरुष. भीमार्जुन. ने, आण. पशु, पक्षी. राम, लक्ष्मण. मी थांबते तुमच्यासाठी, तुम्ही हे लिहून घ्या. त्यानंतर विग्रह तुम्हालाच करायचा आहे. बघा, प्रत्येक सामासिक शब्दामध्ये 2 शब्द म्हणजेच 2 पद आहेत. त्या 2 पदांच्या मध्ये म्हणजे त्या 2 शब्दांच्या मध्ये आणि व यापैकी कुठलाही एक शब्द लिहून हा समास सोडवायचा आहे. आणि शेवटचा जो भाग आहे, तिसरा पाठ, त्याच्यामध्ये तुम्ही नाव लिहिणार आहात इतरेतर द्वंद्व समास. एकाखाली एक लिहू नका, एक एक लाईन लिहू करा. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं. जर त्या भागात राहिलं नाही तर खालची ओळ तुम्हाला वापरता येते. झाले सामासिक शब्द लिहून. आता विग्रह करायचा आहे. 2 सामासिक शब्दामध्ये 2 शब्द मिळत आहेत, 2 पद मिळत आहेत. त्या 2 पदांच्या मध्ये आणि व या 2 उभयान्वयी अव्ययापैकी कुठलंही एक अव्यय घालायचं आहे. आणि या शब्दाचे 2 भाग करायचे आहेत. म्हणजेच काय, विग्रह करायचा आहे. म्हणजेच 2 पद करायची आहेत एका शब्दाचे. आणि शेवटच्या भागामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, समासाचं नाव. इतरेतर द्वंद्व समास. द्वंद्व या शब्दाचं स्पेलिंग लिहिताना किंवा शब्दलेखन करताना दोन्ही द चे पाय मोडलेले आहेत. विग्रह केल्यानंतर त्याच्या बाजूला समासाचं नाव लिहित चला, म्हणजे तुम्हाला सवय होईल, तो शब्द चुकणार नाही. झालं लिहून? सोडवायचं? ठीक आहे, अजून 1 मिनिट देते मी. ह्यातले सगळे शब्द सोपे आहेत, पण 3 नंबरचा शब्द आहे भीमार्जुन. जसं मी कृष्णार्जुन हा शब्द वापरला होता उदाहरण देताना. तर कृष्णार्जुन म्हटलं तेव्हा मी कृष्ण आणि अर्जुन असा शब्दप्रयोग केला होता, किंवा कृष्ण आणि अर्जुन ही 2 पद वापरली होती. मला वाटतं तुम्हाला भीमार्जुन कळलं असेल. चला आता आपण सोडवूया. तुमची उत्तर आणि माझी उत्तरं बरोबर आहेत का नाही बघूया. उत्तर चुकीचं असेल तर ते करेक्शन करून घ्या. विटी, दांडू. विटी व दांडू. विटी पण महत्वाची आणि दांडू सुद्धा महत्वाचा आहे. समास आहे इतरेतर द्वंद्व समास.
स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष. समास आहे इतरेतर द्वंद्व समास. भीमार्जुन, भीम आणि अर्जुन. समास आहे इतरेतर द्वंद्व समास. पुढचा शब्द आहे ने आण. हा एकदम सोपा शब्द होता. ने व आण. समास आहे इतरेतर द्वंद्व समास. पूर्ण लिहायचं आहे. मग आहे पशु पक्षी. विग्रह करा कसा होणार त्याचा. पशु व पक्षी. पशु आणि पक्षी असं सुद्धा चालणार आहे. जिथे मी व वापरलाय तिथे तुम्ही आणि वापरलं तरी चालणार आहे. समास बरोबर आहे. आणि समासाचा प्रकार आहे इतरेतर द्वंद्व समास. आता 6वा सामासिक शब्द आहे राम लक्ष्मण. हे अतिशय सोपं आहे. समास कसा सोडवायचा आहे. राम व लक्ष्मण. आणि समासाचं नाव आहे इतरेतर द्वंद्व समास. घाई होत नाहीये ना. झालं लिहून. चेक केलं. मला वाटतं 99% इतरेतर द्वंद्व समासाची उत्तरं मुलांची बरोबर असणार. आता आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. पुढे अजून उदाहरणं आहेत, ती तुम्हाला सोडवायची आहेत. सातवं आहे आई वडील. आठवं आहे दक्षिणोत्तर. बघा त्या शब्दाच्या उच्चारणावरून 2 शब्द समजत आहेत. दक्षिणोत्तर. 9वा शब्द आहे शर्ट पॅन्ट. 10वा शब्द आहे कुलूप किल्ली. 11वा शब्द आहे हरिहर. आणि 12वा उदाहरण आहे माय लेकरे. हे तुम्ही लिहून घ्यायचंय आणि विग्रह करायला सुरुवात करायची आहे. मग माझी उत्तरं येतील. समजेल अशा अक्षरात हे सर्व सोडवायचं आहे. मला वाटतं हा समास तुम्हाला अगदी छान समजला असेल. सोपा आहे. 2 शब्द समोरच दिसत आहेत. फक्त विग्रह केल्यानंतर बाजूला नावं लिहित चला इतरेतर द्वंद्व समास पूर्णपणे. म्हणजे तुमच्या जास्त लक्षात राहील. जितकं लिहून तुम्ही सोडवाल तितकं तुमच्या जास्त डोक्यात पक्क बसेल. झालं सोडवून. तिसरा भाग पण कंप्लीट करायचा आहे. समासाचं नाव लिहायचं आहे म्हणजेच प्रकार. चला आता मी उत्तरं सोडवते. आई वडील. काय येईल उत्तर. आई आणि वडील. आई व वडील सुद्धा चालेल. समास आहे इतरेतर द्वंद्व समास. लिहिताना बोलत चला म्हणजे डोक्यामध्ये ते पक्क बसेल. दक्षिणोत्तर. बघा काय उत्तर. दक्षिण आणि उत्तर ह्या दोन्ही दिशा आहेत. नॉर्थ साऊथ. आणि प्रकार आहे समासाचा इतरेतर द्वंद्व समास. मग आहे शर्ट पॅन्ट. काय येईल उत्तर शर्ट पॅन्टचं. शर्ट आणि पॅन्ट 2 पदं आहेत इकडे. दोन्ही पदं महत्त्वाची आहेत. आणि व यापैकी कुठल्याही एका शब्दाने ते जोडायचं आहे. मग होतो इतरेतर द्वंद्व समास. पुढचा आहे कुलूप किल्ली. काय येईल समास भरायचा. कुलूप व किल्ली. समास आहे इतरेतर द्वंद्व समास.
त्यानंतर 11वं आहे हरिहर. याचा विग्रह कसा करायचा आहे सामासिक शब्दाचा? हरी आणि हर. समास आहे इतरेतर द्वंद्व समास. आणि शेवटचं उदाहरण आहे इतरेतर द्वंद्व समासामधलं माय लेकरे. आणि विग्रह आहे माय व लेकरे. माय आणि लेकरे सुद्धा चालेल. आणि समास आहे इतरेतर द्वंद्व समास. झालं तुमचं लिहून? एक 10-15 सेकंद मी थांबते. करेक्शन असेल तर ते तुमचं करून घ्या. मग आपण पुढे जाऊया. तिन्ही कॉलम भरलेले हवेत हा. शाळा चालू झाल्यावर हे सगळं तपासलं जाईल. चला जाऊया आता पुढच्या भागात. मुलांनो, आता आपण द्वंद्व समासातील दुसरा प्रकार म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समास अभ्यासणार आहोत. आता हा समास सोडवताना किंवा समासाचा विग्रह करताना अथवा वा किंवा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययाचा वापर करतात. शक्यतो विरुद्धार्थी शब्द वैकल्पिक द्वंद्व समासात येतात. आता लक्षात कसं ठेवायचंय? वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक म्हणजेच विकल्प येतो, विरुद्धार्थी. वैकल्पिक विरुद्ध अथवा किंवा वा. अशा प्रकारे पाठ करायचंय. वैकल्पिक द्वंद्व समास अथवा किंवा वा विरुद्धार्थी. एवढं लक्षात ठेवलं की तुम्हाला तो समास सोडवणं अतिशय सोपं पडेल. बघूया आता उदाहरणं काय त्याची. उदाहरण आहे खरे खोटे, बरे वाईट. बघा मुलांनो, आता वैकल्पिक द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय? दोन्ही पद महत्वाची आहेत, बरोबर. आता इथे मी 2 उदाहरणं दिली आहेत. खरे खोटे, बरे वाईट. आता खरं आणि खोटं ही दोन्ही पद महत्वाची आहेत. बरे वाईट दोन्ही पद महत्वाची आहेत, बरोबर. पण इथे सामासिक शब्द कसा असणार आहे? विरुद्धार्थी. खरे खोटे, बरे वाईट. तर अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द येणार आहेत, हे लक्षात ठेवायचे. वैकल्पिक विरुद्ध किंवा अथवा वा हे 3 शब्द इथे आले की समजायचं हा वैकल्पिक द्वंद्व समास किंवा सोडवताना लक्षात ठेवायचं. विरुद्धार्थी शब्द आला की तो वैकल्पिक द्वंद्व समासातच सोडवायचा. चला आता बघूया. पहिलं आहे खरे खोटे. यामध्ये खऱ्यासोबत खोटंही महत्वाचं आहे, बऱ्यासोबत वाईटही महत्वाचं आहे. मग हा समास सोडवताना किंवा या सामासिक शब्दांचा विग्रह करायचा झाल्यास कसा होणार? खरे खोटे कसा होणार विग्रह? खरे किंवा खोटे. आणि समासाचा प्रकार कुठला असणार आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. आता दुसरा बघूया, बरे वाईट. या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होणार आहे? बरे किंवा वाईट हा विग्रह झाला. आणि समासाचा प्रकार कुठला आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. चला जाऊया आता पुढे. मला वाटतं वैकल्पिक द्वंद्व समास तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. आता ह्याच्या टिप्स काय आहेत? विरुद्धार्थी शब्द असतात, म्हणजेच दोन्ही पद विरुद्धार्थी दिलेली असतात. दोन्ही पद महत्वाची असतात. ते सोडवताना कुठले शब्द वापरायचे आहेत? किंवा अथवा वा. ओके, नाव इट्स युअर टाइम. आता तुम्हाला सोडवायचे आहेत. चला मग अशा प्रमाणे 3 भाग करायचे आहेत. पहिल्या भागामध्ये सामासिक शब्द येईल, दुसरा भाग मोठा असेल ज्याच्यामध्ये विग्रह लिहायचे, आणि तिसरा भाग छोटा असेल ज्यामध्ये तुम्हाला
प्रकार लिहायचे आहेत. आता मी शब्द वाचून दाखवते. पहिला शब्द आहे 15-16. दुसरा आहे मागे पुढे. तिसरा शब्द आहे सत्यासत्य. चौथा शब्द आहे न्यायान्याय. पाचवा शब्द आहे छोट्या मोठ्या. सहावा शब्द आहे पाप पुण्य. आता मी तुम्हाला वेळ देणार आहे. तुम्ही काय करायचंय, हा समास सोडवायचा आहे, म्हणजेच विग्रह करायचा आहे. हां, चला तर मग तुमची वेळ सुरू होते. शब्द नीट बघा. विरुद्धार्थी शब्द आहेत, 2 पद आहेत, किंवा वा अथवा या 3 उभयान्वयी अव्ययाने ते सोडवायचे आहेत. आणि मग समास होणार आहे तुमचा वैकल्पिक द्वंद्व समास. झालं लिहून? शांतपणे 2 पद वेगळी करायची आहेत सामासिक शब्दातनं. अथवा किंवा वा 2 पदांच्या मध्ये घालायचंय. अतिशय सोपा आहे. द्वंद्व प्रकारच समासाचा एकदम सोपा आहे. पटापट लिहा. उदाहरणं भरपूर दिली आहेत, त्यामुळे समास सोडवायला सोपा पडेल. आणि ज्या टेक्निक्स देते त्या टेक्निक्स नीट लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हे सगळं दिलेलं ग्रामर जे आहे, व्याकरण, हे सगळं मराठी व्याकरणाच्या भागामध्ये लिहायचं आहे. तुमच्या वहीला सुद्धा मार्क असतात. झालं, जाऊया पुढे आपण. चला उत्तर बघूया. 15-16 काय बरं येईल? 15 किंवा 16 दोन्ही पद महत्वाची आहेत. आणि समास असेल वैकल्पिक द्वंद्व समास. दुसरा आहे मागे पुढे. सोपा आहे समास. कसा सोडवणार? मागे किंवा पुढे. विरुद्धार्थी शब्द आहेत बघा सगळे, आणि म्हणून तो होतो वैकल्पिक द्वंद्व समास. विरुद्धार्थी वैकल्पिक, किंवा वा अथवा, व व व सगळे एकत्र आलेले आहेत. हां, आता पुढचं आहे सत्यासत्य. यामध्ये 2 शब्द कुठले आहेत? सत्य असत्य, म्हणजेच सत्य किंवा असत्य. कुठला समास आहे? वैकल्पिक द्वंद्व समास. बोलत जा म्हणजे उच्चार स्पष्ट होईल, आणि तसंच लिहिण्याचा प्रयत्न करा. आता चौथं उदाहरण आहे न्यायान्याय. यात सुद्धा 2 शब्द आहेत. कुठले आहेत? न्याय किंवा अन्याय. दोन्ही पद महत्वाची आहेत, आणि किंवा या शब्दांनी ते दोन्ही पद जोडलेली आहेत, आणि झालेला आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आता 5वं उदाहरण बघा. छोट्या मोठ्या. सोपं आहे. उत्तर आहे छोट्या किंवा मोठ्या, छोट्या अथवा मोठ्या, छोट्या वा मोठ्या. काहीही लिहिलं तरी चालेल, तो समास बरोबर आहे.
आता समासाचा प्रकार कुठला आहे हा? वैकल्पिक द्वंद्व समास. 6वं आहे पाप पुण्य. उत्तर आहे पाप किंवा पुण्य. आणि समासाचा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. झालं इतकं? जाऊया पुढे. चला नेक्स्ट स्लाइड. 7वं आहे पास नापास. 8वा शब्द आहे 5 10 आणि 9वा आहे सुख दुःख. आपण सोडवतो आहोत वैकल्पिक द्वंद्व समास. याचा विग्रह करताना कुठले शब्द वापरायचे आहेत? अथवा, वा, किंवा. हे 3 विकल्पदर्शक उभयान्वयी अव्यय आपण वापरतो. झालं लिहून? चला सोडवूया आपण हा समास. पास नापास. पास किंवा नापास समास आहे वैकल्पिक द्वंद्व समास. पुढे आहे 5 10. हा समास कसा सोडवायचा आहे? विग्रह कसा करायचा आहे? 5 किंवा 10 समास आहे वैकल्पिक द्वंद्व समास. आणि शेवटचं उदाहरण आहे सुख दुःख. कसा सोडवायचा आहे? विग्रह कसा येईल? सुख किंवा दुःख. आणि समास आहे वैकल्पिक द्वंद्व समास. इथे वैकल्पिक द्वंद्व समास संपलेला आहे. पहिल्यांदा आपण इतरेतर द्वंद्व समास बघितला. त्याच्यामध्ये दोन्ही घटक महत्त्वाचे होते. आणि व या समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययांनी आपण ते जोडले होते. जोड शब्द असतात त्याच्यामध्ये. आता बघितला वैकल्पिक द्वंद्व. याच्यामध्ये काय असतो? विरुद्धार्थी शब्द असतात. अथवा, किंवा, वा या शब्दांचा या किंवा या विकल्पदर्शक उभयान्वयी अव्ययांचा वापर करायचा असतो. आता आपण पुढचा प्रकार अभ्यासणार आहोत. मुलांनो, हा द्वंद्व समासाचा 3रा प्रकार आहे. त्याचं नाव आहे समाहार द्वंद्व समास. हा सुद्धा बाकीच्या ज्या द्वंद्व समासाची 2 उदाहरणं आपण बघितली, 2 समासाचे प्रकार, त्याप्रमाणे हाही सोपा आहे. याच्या टिप्स मी देणार आहे. मुलांनो, द्वंद्व समासाचं वैशिष्ट्य काय सांगितलंय? दोन्ही पद प्रधान किंवा महत्त्वाची आहेत. विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय व त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश केलेला असतो. सगळी पद समान महत्त्वाची असतात. उदाहरण बघूया आपण, म्हणजे समजेल तुम्हाला. बघा, भाजीपाला, चहा पाणी हा सामासिक शब्द आहेत. आता समाहार द्वंद्व समासाच्या प्रकारामध्ये त्याचा आपल्याला काय करायचं आहे? विग्रह करायचा आहे. आता बघा कसा करायचा तो. भाजीपाला यामध्ये 2 पदं कुठची आहेत? भाजी पाला. आता दोन्ही पदं महत्त्वाची आहेत, समान आहेत, महत्त्वाची. मग समाहार द्वंद्व समास प्रकार सोडवताना आपल्याला काय करायचं आहे? तर शेवटी वगैरे लिहायचं आहे. मुलांनो, वगैरे लिहिताना मुलं वैगरे लिहितात. तर हे चुकीचा शब्दप्रयोग करू नका, नाहीतर गुण जातील. कारण विग्रहाला अर्धा मार्क आहे, समास ओळखतात त्याला अर्धा मार्क आहे, किंवा सामासिक शब्द बनवायचा असतो त्याला अर्धा मार्क असतो. मग ते हातचे मार्क तुमचे जातात. मग आता कसा सोडवायचा आपण? भाजीपाला हा सामासिक शब्द आहे. विग्रह कसा करायचा? भाजी स्वल्पविराम पाला. 2 शब्द असणार आहेत, 2 पदं असणार आहेत. त्या 2 पदांच्या मध्ये स्वल्पविराम आला पाहिजे आणि शेवट करायचं आहे वगैरे. आता दुसरं उदाहरण बघा. चहा पाणी हा काय झाला? सामासिक शब्द. आता त्याचा विग्रह कसा करायचा? चहा
स्वल्पविराम पाणी. स्वल्पविराम देऊन दोन शब्द वेगळे का लिहिलेत? तर दोन्ही शब्द भिन्न आहेत. चहा वेगळा आणि त्यामध्ये घालणारं पाणी दोन्ही महत्वाचे आहेत, म्हणून ते वगैरे लिहिलेलं आहे. आणि समासाचा प्रकार कुठला आहे? समाहार द्वंद्व समास. नाव इट्स युअर टाइम. चला, आहात तयार? जरा पटापट करा, वेळ संपत आलेली आहे. शब्द आहेत पालापाचोळा, मीठ भाकर, बाजार हाट, केर कचरा, वेणी फणी आणि 6वं आहे शेतीवाडी. हे एवढे 6च आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तेवढीच उदाहरणं मी तुम्हाला देत आहे सोडवण्यासाठी. आता ही कशी सोडवायची आहेत? काय करायचंय तुम्हाला? त्याच्यामध्ये दोन शब्द वेगळे लिहायचे आहेत स्वल्पविराम घालून आणि शेवटी लिहायचंय वगैरे. चला सोडवूया आपण. हा 3 भाग केले असतील. 3 भागामध्ये लिहायचंय. पहिला भाग असेल सामासिक शब्द, दुसरा असेल विग्रहाचा भाग आणि तिसरा असेल समासाचे नाव. चला तर मग पहिला आहे पालापाचोळा. सोडवायचा कसा समास? विग्रह आहे पाला स्वल्पविराम पाचोळा वगैरे. आणि समास आहे समाहार द्वंद्व समास. एवढं पूर्ण लिहायचं आहे, तरच अर्धा मार्क मिळणार. पुढचं आहे मीठ भाकर. कसं लिहायचं? मीठ स्वल्पविराम भाकर वगैरे. आणि समासाचं नाव आहे समाहार द्वंद्व समास. द्वंद्व लिहिताना दोन्ही चे पाय मोडायचे आहेत. तिसरं आहे बाजार हाट. कसा सोडवणार? बाजार स्वल्पविराम हाट वगैरे. समास आहे समाहार द्वंद्व समास. हे तीनही कॉलम जे आहेत हे लिहायचेच आहेत कंपल्सरी. पुढचं आहे केर कचरा. कुठले दोन शब्द आहेत? कुठली दोन पदं आहेत? केर स्वल्पविराम कचरा आणि शेवटी वगैरे लावायचं आहे. म्हणजे इतर तत्सम वस्तू असतील, पदार्थ असतील. आणि समास लिहायचा आहे समाहार द्वंद्व समास. आता आहे वेणी फणी. कसा सोडवणार? वेणी स्वल्पविराम फणी. ही दोन पदं आहेत आणि शेवटी लिहायचं वगैरे. म्हणजे त्यासारखे अजून दुसरे काही वस्तू असतील, काहीही. समास झाला समाहार द्वंद्व समास. आता शेवटचा समास आहे, सोडवायचा आहे. सामासिक शब्द आहे शेतीवाडी. हा कसा सोडवणार आहात? विग्रह कसा करणार? शेती स्वल्पविराम वाडी वगैरे. आणि समास आहे समाहार द्वंद्व. आता मला सांगा टेक्निक काय समाहार द्वंद्वाची? लागून शब्द येतात, दोन्ही पदं महत्वाची असतात आणि शेवट वगैरेनी करायचं आहे. कळलं? मला वाटतं हा समासाचे दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहून तुम्हाला ते समजले असतील. जर काही शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला हे विचारू शकता. तुमच्या शंकेचं निरसन होईल. झालं सगळं? इथे आपले समास संपलेले आहेत. धन्यवाद.